बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, ज्योती मेटे यांच्यासोबतच सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। तर देशमुखांच्या हत्येचा कट हा जून महिन्यामध्ये शिजला असा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केलाय। तर या प्रकरणामध्ये 3 कोटी रुपयांचं डील झालं आणि त्यापैकी 50 लाख रुपये मिळाले होते। तर ही संपूर्ण डील धनंजय मुंडेंच्या मुंबईमधल्या सरकारी बंगल्यावरती झाल्याचा दावा सुद्धा धस यांनी केलाय। दुसरीकडे बजरंग सोनावणे यांनी आरोपींच्या फाशीची मागणी केली आहे। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला। दरम्यान सुरेश धस यांनी या मोर्चानंतर झालेल्या सभेच्या वेळी बोलताना नेमके काय खुलासे केलेत आणि धनंजय मुंडे यांच्यावरती कशा पद्धतीने टीका केलेली आहे आपण बघूयात। नवीन एक ॲटम आला बिक्कड नावाचा, नितीन बिक्कड, बरं का, नितीन बिक्कड नावाचा। ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात शुक्रवारी नाही झालेली, याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून सुरू झाली। 14 जूनच्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली। 14 जूनला मी तारखा सांगतोय, 14 जूनला वाल्मिक कराड, आका नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आका क्या बोले? 3 करोड लाख दो। गँग्स ऑफ परळी हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो। तो आका असो नाही तर आकापेक्षा मोठा आका असो, यांना फाशीच झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।